हाय गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता बघा, आजकाल मस्त असा पाऊस झालाय आणि आज सकाळपासून पण आहे ना इतकं पावसाचं वातावरण होतं आणि आता ते पावसाचं वातावरण निवळलंय आणि आताशी कुठे थोडंसं ऊन आलंय. सगळे कपडे ते अजून ओलेच आहेत. आणि हे बघा, आमच्या इकडे ना सगळं असं चिक सगळं असं चिखल झालंय. कपडे सुद्धा एवढे ओले आहेत ना. आणि आता मला माझ्या पोळ्या तर झाल्यात, पण मला भाजी करायची आहे आणि प्रिशा तर मला काहीच करून देत नव्हती, म्हणून मी तिला किचनमध्येच आज ठेवलं आहे. हे बघा, किचनमध्येच तिला टाकलं इथेच खाली. म्हणजे ती माझ्याकडे बघती ना, मी काम वगैरे करताना, मग ती रडत नाही, शांत राहते. अशी भामटी आहे. आणि तिकडच्या घरामध्ये जर हिला टाकलं ना तर लगेच रडायचा आवाज, लगेच रडायला लागते, हो की नाही. आणि बघा ना, तिला मी किती क्यूट असा ड्रेस वेअर केलाय आज. क्यूटी क्यूटी पाय दिसते, क्यूटी क्यूटी पाय. काय का करते तू? कुठं बसले तू आज? कुठं आहे तू आज? आणि आज नेमकं कपडे जास्त होते आणि पावसाचं वातावरण सकाळपासून, तर कपडे वाळतच नव्हते. मग आता हिचे बाळातेन ते मी सगळे आतमध्ये आणले. आणि बघा आता माझा हॉल बघा कसं झालाय, कपड्यांनी, अख्खा कपड्यांनी भरलाय. चेअरवरती, अख्ख्या सोफ्यावरती. ते बघा, ह्याचं शर्ट तर बघा मी कसं लटकवलं इकडे. सगळीकडे असे कपडे कपडे कपडे. ह सगळ्या हिचे लंगोट, चड्डी ह्या हिशी बघा कशी बघते, बघा त्याच्याकडे लक्ष आहे तिचं. काय. आणि मला आता भाजी करायची दोडक्याची. तर मी वाटण तर केलेलं आहे. आता दोडके चिरून मस्तपैकी लगेच भाजी टाकून घेते. आणि आता हे भांडे वगैरे पण मांडायचे आहेत मला. आता भांडे वगैरे मांडायचे आहेत. इतकं जीवावर आलंय ना, भूक पण लागली आहे खरं तर. ओ काय, हे बघ कसा तोंडात चाललाय ड्रेस तो. अप्पू, असं नाही करू, तोंडात नको घालू. आची, कशी शिंका आली तुला, कशी आजची आली. गाईस, थोडंसं गार वातावरण झालंय ना, म्हणून मी त्याला तो ड्रेस वेअर केलाय. कारण की तो थोडासा जाड आहे, त्याच्यामुळे थोडीशी थंडी कमी वाटते तिला. ॲक्च्युली ती ना पांघरून सुद्धा घेत नाही अंगावरती. रात्री सुद्धा ही अशीच वाईट देते, अजिबात पांघरून घेत नाही, नुसतं काढून टाकते. बळ तिच्या अंगावरती टाकावं लागते. थंडी वगैरे तुला काही वाजते का नाही? आहे का नाही थंडी वगैरे काही? इनमीन आहे ना, फक्त काल दुपारी पाऊस झाला आणि रात्री रिमझिम कंटिन्यू चालूच होता. पण एवढ्या पावसानेच आहे ना इथे इतकं गार वातावरण झालं, मस्त असं गारवा सुटलाय ना, त्याच्यामुळे फॅन सुद्धा नको वाटतं अक्षरशः. आणि ह्या मॅडमला त्याचं काहीच नाही, हिचा तर पहिलाच पावसाळा आहे आता तसं बघायला गेलं तर. आणि पहिलीच थंडी सुद्धा पहिलीच राहणार आहे. पावसाळ्यात सुद्धा किती नाही म्हणत तरी गार वाटतंच. आणि हिला त्याचं काही नाहीये, अजिबात काढून ठेवायचं नाहीये. सर्दी झाल्यावर काय करणार मग, काही कळतच नाही अजून. जाऊ देत, आता असं पटकन भाजी करून घेते. आता पहिले साहेब येतील मग जेवायला घरी. माझ्या पोळ्या तर झाल्यात बरं का, पण माझी आता इच्छा झाली आहे ना की भाजी सोबत भात तरी पाहिजे. आता असं वाटतंय की भात पण लावावा. तर बघते, भात सुद्धा लावते भाजी सोबत.
लक्षच नाही द्यायचंय मॅडमला, ऐकायचंच नाहीये. काय बघते काय माहिती. मस्त असा मसाले भात करते. दूध आले आताच, म्हणजे दूधवाला आलाय. आता दूध घेते पहिले, गॅस बारीक करून देते, नाही तर सगळं जळून जाईल माझं. आणि साहेबांनी घरात अंधार करून ठेवलेला आहे पूर्ण. एक मिनिट, दारं उघडत नाही आणि पावसामुळे किडे जास्त येतात ते. हा चलो. आता जस्ट दूध आलंय ना, तापवायला ठेवलंय. आणि हा, साहेबांनी तिकडे त्या घरामध्ये अंधार करून ठेवला होता, तो म्हणजे प्रिशासाठी, कारण की ती झोपतच नाहीये, खूप वेळ लागते ते झोपायला. आता झोपली का नाही? झोपली का? नाही ना. हा, आता परत लाईट लावली का मग? अंधार मग आता ती गप्प बसली ना, ती मग शिकली एवढ्या मारत होती, म्हणून म्हणलं थोडं घडी भर लाईट बंद करावं, ते किडे वगैरे बंदच कर, नाही तर लाईट उगाच नको. आली झोपायला, पण ती कसं आहे थोडं चालू. आणि हे काय लावले? अरे मग ती बघत होती ना याच्या दोन, आता केलं तिने इकडे सगळं आळसलं आता. मोठं पतलू लावले. त्या नादात बघावं लागत. बरं साहेब काय आज सकाळपासून साहेब तर बिझीच होते. मस्त असा मसाले भात झालेला आहे. आता काय, आता जेवण करते. साहेबांचं तर जेवण होत आलेलं आहे आधीच. भूक लागली. हा, भूक लागली. टायमाला जेवायला पाहिजे. गावाकडे असतो का टायमाला झोपलो असतो मी. आता एवढं चालू आहे आता. एवढं झालं म्हणजे याच टायमाला एक झोप होती माहिती का, 10 वाजले. जाऊ देत आता काय, 7 वाजता जेवण. मस्त असं तारक मेहता वगैरे बघतो. जेवता जेवता ते बघायची मजाच काहीतरी वेगळी आहे. चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.